भिवंडी तालुका पिंपलघर राजनोली ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच श्रीमती लता रूपेश महात्रे को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि पिंपलघर राजनोली ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 21 फरवरी 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच सम्मानित श्री सचिन ठाकरे के अध्यक्षता में व ग्राम सेवक राजू आंधले के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर भाजपा किसान अघाड़ी थाने जिला अध्यक्ष सम्मानित श्री विनोद ठाकरे के सुपुत्र किरण विनोद ठाकरे को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच किरण विनोद ठाकरे को कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानित श्री दयानंद चोरगे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली तथा राजनोली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच किरण विनोद ठाकरे को सालों पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच किरण विनोद ठाकरे ने सभी लोगों का आभार माना। ग्रामपंचायत पिंपलघर रानमोलीच्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात येत असून उपसरपंच पदासाठी आरक्षण नसल्यामुळे उपसरपंच पदासाठी श्री किरण विनोद ठाकरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असून त्या अर्जाची छाननी केली असता ते वैध असल्याचे आढळून आले। त्यावर श्री निवृत्ती रामचंद्र म्हात्रे यांनी सूचक म्हणून सही केली असून ते स्वतः या सभेस उपस्थित आहेत। नामनिर्देशित पत्राची छाननी करतेवेळी हे पत्र वैध आहे। उपसरपंच पदासाठी श्री किरण विनोद ठाकरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाले असून ते वैध असल्याने माननीय अध्यक्ष तथा सरपंच श्री सचिन वसंत ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपलघर रानमोलीचे उपसरपंच म्हणून श्री किरण विनोद ठाकरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आलेली पिंपलघर रानमोलीच्या सर्व उपसरपंच पदाच्या निवडणूक कामकाज करतेवेळी उपस्थित सर्व आज ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रानोली या ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंचपदी निवड होती आणि त्या उपसरपंचपदी आज माझे पुतणे आणि विनोद वसंत ठाकरे यांचे सुपुत्र श्री किरण वसंत ठाकरे यांची किरण विनोद ठाकरे यांची या ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रानोलीमध्ये बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर किरण विनोद ठाकरे यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालामध्ये त्याच्या हातून या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे काका सरपंच सचिन वसंत ठाकरे आणि उपसरपंच किरण विनोद ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सोबत असणारे हे ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्य यांनाही शुभेच्छा देतो की तुमच्या हातून जे याच्या अगोदर जे चांगल्या पद्धतीने कामं झालेली आहेत अजून पुढे कामं होतील एवढं त्यांना शुभेच्छा देतो। या भिवंडी तालुक्यामध्ये मला असं वाटतं की कुठली ग्रामपंचायत मी बघितली नाही की ही लोकमताने
जे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणूकमध्ये निवडून येतो अशी ग्रामपंचायत आणि 17 ग्रामपंचायत पिंपलघर रांजोली या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे आणि खरं तर ही ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे आणि खरं तर माझे बंधू विनोद वसंत ठाकरे यांनी खूप ही बिनविरोध करण्यामध्ये त्याचा खूप सिंहाचा वाटा होता आणि त्यांच्यासोबत अनेक लोक पण त्यांच्यासोबत होती। त्यांचेही मनापासून शुभेच्छा देतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। मला तरी असं वाटतं की ग्रामपंचायतची जी निवडणूक आहेत या निवडणुका येणाऱ्या कालामध्ये बिनविरोध व्हाव्या, कारण कुठलं ग्रामपंचायतमध्ये काही जरी झाला तरी एक गाव किंवा एक पाडा असा एक गाव असतो आणि गावामध्ये एकमत जर असला आणि ती ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर कुठल्याही प्रकारचा त्या गावामध्ये राग दोष राहत नाही। आणि मी या राजनोली ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत जवळपास 15 वर्षाचा एक इतिहास आहे की हे दाम्पत्य म्हणजे विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत आज एक हाती त्यांच्याकडे ही जात असतो आणि या गावामध्ये कुठला काम नाही असा काम मला दिसत नाही। जो पाहिजे तो त्यांनी काम त्या गावामध्ये केलेला होता। याच्या अगोदर आपण या गावामध्ये काय परिस्थिती होती हे 5 गावातील सर्व लोकांना माहिती आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जशी विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आली त्याच्यानंतर या गावाचा काय कालापलट झाले तेही आपण बघत आहोत। प्रत्येक गल्लोगल्लीला रस्ते पाहिजे ते रस्ते जोड रस्ते दिलेले आहेत। ज्या गावाला कमान पाहिजे अशा गल्लोगल्लीला सुद्धा त्यांनी कमानी दिलेल्या आहेत आणि जिथे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये ग्राउंड पाहिजे असं चांगला ग्राउंड केलेला आणि त्या ग्राउंडमध्ये या लोकांची चांगल्या पद्धतीने तिथे लोकांची लग्न होतात आणि वेगवेगळ्या प्रकारे समाजकार्य त्या ग्राउंडमध्ये होतात। भूतोना भविष्य असा एक त्यांनी हातून नव्याने काम चालू आहे। भूतोना भविष्य म्हणजे एक मंदिर आहे त्यांच्या गावदेवी मंदिर आणि इतका सुंदर मंदिर त्यांनी बांधित घेतलेलं आहे आणि खरोखर ज्या वेळेला तो मंदिर पूर्ण होईल त्या वेळेला मला तरी वाटतं भिवंडी तालुक्यातील बाकीचे जे काही लोक असतील त्यांनी त्या गावाच्या मंदिराला येऊन दर्शन घेतलं पाहिजे आणि आपणही बघितलं पाहिजे की प्रत्येक गावामध्ये गावदेवी असतो, पण जो गावदेवीचा जो मंदिर विनोद वसंत ठाकरे यांच्या पुढाकारांनी या सर्व लोक या गावातील सर्व ग्रामस्थांनी तो मंदिर बांधायला घेतो तो सुद्धा उल्लेखनीय मंदिर आहे। आणि सचिन वसंत ठाकरे ह्याला प्रशासकीयचा खूप अभ्यास आहे, कारण मी स्वतः तहसीलदार ऑफिस असेल किंवा पंचायत समिती असेल कुठला अधिकारी असा ओळखत नाही असा नाही। प्रत्येक अधिकारी सचिन ठाकरेला चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि ओळखल्यानंतर तो अधिकारी एकच सांगतो की खरोखर प्रशासकीय जर कुठला अभ्यास असेल तर सचिन ठाकरे याला अभ्यास आणि तो खरोखर लायक आहे या पदावर आणि या ग्रामपंचायतीवर त्याची बिनविरोध म्हणतो सरपंच झाला। आणि आपण प्रत्येक ग्रामपंचायत बघतो ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच हे होतात, पण योगायोगाने बघा ना एक पुतण्या उपसरपंच आणि काका या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा खऱ्या अर्थाने कॉल या ग्रामपंचायतने या ग्रामस्थांना दिलेला आहे आणि त्यावेळी चांगली कामं करतात। त्याच्यामुळे हे आपल्याला फल आता आपल्याला सगळं बघायला मिळत आहे। मला तरी वाटतो की येणाऱ्या कालामध्ये कुठेच हे ठाकरे बंधू कमी पडणार नाही। विनोद ठाकरे हे माझे छोटे बंधू आहेत, पण त्यांनी सुद्धा राजकारण खूप केलं। 2 वेळा ते निवडून आले। त्याच्या पावलावर पाऊल त्याचे भाऊ सचिन ठाकरे हे 3 वेळा निवडून आले, 4 वेळा निवडून आले। त्याची पत्नी दीपा ही निवडून आली, ती 2 वेळा सरपंच झाली आणि आज सचिन ठाकरे इथे बिनविरोध उपसरपंच लोकमताने निवडून आलेला आहे। आणि आज किरण विनोद ठाकरे ते विनोदचा पावलावर पाऊल टाकून त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये भरारी घेतली आणि विश्वासाने तो या प्रथम निवडणुकीमध्ये या ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध म्हणून ग्रामपंचायत सदस्य झाला। हे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने कॉल आहे आणि आज तो उपसरपंच झालेला आहे आणि या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठे कमी या कामामध्ये कमी पडलेले नाही आणि येणाऱ्या कालामध्ये कुठे ते लोक कमी पडणारही नाही एवढं आश्वासन मी देतो। आणि किरण विनोद ठाकरे आणि सचिन वसंत ठाकरे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या गावाचा चांगला विकास होईल एवढा मी आत्मविश्वास देतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। प्रथम तर माझे वडील श्री विनोद वसंत ठाकरे
आणि माझे काका ते सरपंच आहेत सचिन वसंत ठाकरे, आणि त्यानंतर पूर्ण माझे ग्रामस्थ मंडळ व सदस्य यांना देणार। हा विकास तर आता भरपूर पहिले झालेले आहेत आणि आता हे चालू आहेत, आणि जे राहिलेले जे विकास आहेत ते सरपंचांना घेऊन, म्हणजे सरपंच पूर्ण उपसरपंच सदस्यांना घेऊन राहिलेली कामं पूर्ण करतील। आनंद तर मला खूप झालाय, कारण माझ्या आजोबांची इच्छा होती त्यांचे मुलं उपसरपंच सरपंच व्हावे, आणि माझ्या वडिलांची पण इच्छा होती मी एक चांगल्या पदावर राहावं। मग आता उपसरपंच झालो, पुढे पण अशीच चांगली